आकडे आपल्या हातात आलेले आहेत, त्या आकड्यांना राजकीय महत्त्व देऊन त्याच्यावरती डिबेट करावा, त्याच्यावरती चर्चा करावी, मंथन करावं आणि त्याचा अर्थ समजून घ्यावं, इतकं हे मोठं यश आहे का? पहिला प्रश्न. आणि हे आकडे जे दिसतायत त्याचा राजकीय अर्थ काय? हा बदल तुम्हाला जाणवतोय का? ही चाहूल दिसतीये का वेगळ्या बदलाची? नाही, मला असं वाटतं की आकडे मोठेच आहेत आणि विशेषतः त्यांची तुलना तुम्ही जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार, मनसे अशा मोठ्या राज्यातल्या पक्षांशी करता तेव्हा ते अधिक मोठे दिसतात आणि यात काही वादच नाही. आणि अशा पक्षाला अशा पद्धतीचं समर्थन मिळणं हे चिंताजनक आहे, याच्यात काहीच वाद नाही. हा. परंतु कुठची गोष्ट जमातवाद किंवा कुठलीही राजकारण समाजकारण हे कधीही डायलेक्टिकल असतं, परस्परावलंबी असतं. जेव्हा एका बाजूचा जमातवाद वाढतो तेव्हा दुसऱ्या बाजूचाही जमातवाद वाढतो. जेव्हा भारतीय जनता पक्षासारखे पक्ष एकही मुस्लिम उमेदवार देणार नसतील तर एकतर इथला जो मुस्लिम समाज आहे त्याला लोकप्रतिनिधी म्हणून रिप्रेझेंटेशन दुसरीकडे शोधावंच लागणार. हा. आणि ते म्हणजे अनेकदा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं असं म्हणणं असतं की मुस्लिम आम्हाला मत देत नाहीत. बरोबर आहे, तुमच्या ज्या काही भूमिका असतील त्या भूमिकेला विरोध असल्यामुळे देत नसतील, परंतु तुम्ही रिप्रेझेंटेशन शून्य जर देत असाल आपल्या मतदार उमेदवार यादीमध्ये, तर ते तुमच्याकडे रिप्रेझेंटेशन तुम्ही त्यांना मत मागण्याचाही कितपत अधिकार उरतो हा एक प्रश्न उरला. हा. दुसरा मुद्दा असा की काँग्रेस सारखे पक्ष हे का झालं हे तुम्ही लक्षात घ्या. हा. जर हे तुम्हाला लोकसभा किंवा विधानसभेला दिसलं नाही, याचं कारण असं आहे की तेव्हा इंडिया आघाडी होती. या राज्यातले सगळे जे काही कोट अनकोट सेक्युलर पक्ष आहेत, म्हणजे कोट अनकोट मी यासाठी म्हणतो की त्यांच्या धारणा कितपत सेक्युलर आहेत याच्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं, हा. परंतु ऑन पेपर तरी ते सेक्युलर आहेत. असे पक्ष एकत्र आल्याने एक ताकद दिसत होती. स्वातंत्र्यानंतर या देशातल्या मुस्लिमांनी अशा पक्षालाच कायम मतदान केलेलं आहे ज्यांचं नेतृत्व हे हिंदू नेत्याकडे राहिलेलं आहे आणि त्यांना एक हिंदू जनाधार आहे. मग तो काँग्रेस असेल, जनता पार्टी असेल, जनता दल असेल, समाजवादी पार्टी असेल किंवा दक्षिण भारतामध्ये द्रमुक असेल, अण्णा द्रमुक असेल, तेलुगू देसम असेल, या सगळ्या पक्षांना राहिले. यावेळी जसे एमआयएमचे आलेले आहेत मुंबईमध्ये, खास करून मला तुम्हाला याकडे लक्ष वेधायचंय. शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांना मुस्लिमांनी मतं दिली आणि मुस्लिम मतांवर शिवसेनेचे नगरसेवक अनेक ठिकाणी निवडून आलेले आहेत. धारावीत आलेले आहेत, हो हो. नावट्टी सारख्या ठिकाणी आलेले आहेत, जोगेश्वरीत आलेले आहेत. मला वाटतं शिवसेनेचे 2 मुस्लिम नगरसेवक सुद्धा आले. हो हो. प्रश्न असा आहे की एमआयएम सारखा पक्ष जेव्हा अशा पद्धतीने येतो तेव्हा त्याच्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. एक तर काँग्रेस सारख्या पक्षाने जो अट्टाहास केला खास करून मुंबई सारख्या ठिकाणी की आम्ही वेगळे लढणार, ते वेगळं लढून त्यांनी काय मिळवलं हे त्यांच्या नेत्यांना माहिती, महाराष्ट्रात मुंबईतल्या माहिती, महाराष्ट्रातल्या माहिती आणि दिल्लीत त्यांचे जे कोणी गांधी घराणं आणि इतर जे कोणी त्यांचे मोठे नेते आहेत त्यांना माहिती. परंतु ही आघाडी तुटल्याने मुस्लिम समाजामध्ये असा एक मोठा संदेश गेला की काँग्रेस काही जिंकू शकत नाही. ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद होती त्या ठिकाणी त्यांनी शिवसेनेला दिलं. ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल इलाके आहेत त्या ठिकाणी काँग्रेसचे 15 नगरसेवक निवडून आले मुंबईमध्ये आणि 8 एमआयएमचे आले. तर त्या ठिकाणी त्यांनी हे 2 चॉईस निवडले. आता प्रश्न असा आहे की हे सगळं राजकारण आपण सेक्युलरिझमचं जेव्हा गोष्ट करतो तेव्हा सेक्युलरिझम हा सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक असला पाहिजे. काँग्रेसच्या अशा 3-4 आम्ही याची बातमी केली होती आमच्या वर्तमानपत्रामध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये की काँग्रेसच्या उमेदवार 3-4 महिला मुस्लिम उमेदवार होत्या आणि स्वागतार्ह बाब आहे महिला मुस्लिम उमेदवार असणं. त्यांचे चेहरेही दिसत नव्हते असा त्यांनी नकाब घातलेला होता. किंबहुना त्यांच्या प्रचार साहित्यावर त्यांच्या वडिलांचे, नवऱ्याचे किंवा भावाचे फोटो होते. प्रचार सभांमध्ये सुद्धा त्या महिला गेल्या नाहीत. आता हा सुद्धा जो भाग आहे ना की सेक्युलरिझम हा जर आपण सेक्युलरिझमचा खरा अर्थ काय हे जर आपण मुस्लिम समाजालाही समजावणार नसू तर त्याची दुसरीकडे दुसरी रिएक्शन समोरनं हिंदू समाजात नाही येते जी आज आलेली आणि 14 पासून ती आपण बघतो त्याचं राजकीय परिवर्तन झाल्यावर काय होतं ते. बरोबर. त्याच्यामुळे
हे धोकादायक तर आहेच. हम्म. दोन्ही बाजूचा जमातवाद वाढणं यातनं कधीही शांतता राहत नाही. हा. आणि विकास विकास म्हणून जे काय आपण म्हणतो त्याला म्हणजे ते मोठे प्रोजेक्ट घेणं हे नाही. विकास हा शेवटी माणसांचा असतो. हा. तर तो माणसांचा विकास जर अशा धर्मांध राजकारणाने त्याला खीळ बसणार असेल तर ते कुठल्याही शहरासाठी, राज्यासाठी, देशासाठी खचितच चांगली गोष्ट नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. नक्कीच. दोन महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडलात. एक म्हणजे कट्टरतावादातून कट्टरतावाद जन्माला येतो हा मुद्दा महत्त्वाचा, आणि दुसरं म्हणजे काँग्रेस कुठंतरी कमी पडते. तौफिकजी आपल्यासोबत आहेत. तौफिकजी, तुम्ही सुद्धा या सगळ्या समाज घटकामध्ये फिरत असताना ही गोष्ट तुम्हाला जाणवली का? विशेषतः मी उदाहरण देतो. संभाजीनगरमध्ये काँग्रेसचं तिथलं केडर आपल्याला जिंकून देऊ शकतं हा विश्वासच नव्हता, आणि म्हणून तिथं MIMला त्यांना स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता, अशी एक मांडणी तिथं स्थानिक पातळीवरून करण्यात आली. मुंबईत सुद्धा विशेषतः स्ट्रॅटेजिक वोटिंग केलं गेलं, आणि नेहमी मुस्लिम समाज करतो हेही मांडणी त्याची केली जाते, आता समरजींनी सुद्धा सांगितलं. पण मुस्लिम समाजाला तो विश्वास देण्यात काँग्रेस कमी पडतंय का, की आम्ही आहोत? विलासजी, तुम्ही आता खडस साहेबांनी चांगल्या प्रकारे आता आपलं विश्लेषण केलं, पण तुम्हाला जे वाटतं की काँग्रेस पक्ष हा मतदारांना आश्वस्त करण्यामध्ये कमी पडतोय असं आपल्याला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. बर. आपण जर विचार केला तर आपण पाहिलं असेल की आज पुणे ठिकाणी असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, चंद्रपूर सुद्धा असेल, काँग्रेस पक्षाचे अनेक नगरसेवक आपल्याला निवडून आलेले एक मुस्लिम धर्माचे दिसत आहेत, नाही सर, समाजाचे दिसत प्लीज आहेत. प्लीज थोडंसं आणि थोडंसं पूर्णपणे काँग्रेसला नाकारलंय असं म्हणत नाहीयेत. या सगळ्यामध्ये MIMचा उदय होणं किंवा त्यांनी मुसंडी मारणं याच्यात काँग्रेस कमी पडतंय का, हा मुद्दा आहे. बरं, त्या मुसंडीकडे कसं पाहता तुम्ही? कमी पडताय हा मला भाग सोडून द्या. मला विलासजी असं वाटत नाही हम्म. की काँग्रेस कमी पडतीये. स्थानिक जे बघा, ही निवडणूक जी असते महानगरपालिकांची, आपल्यालाही माहिती आहे हा. की या निवडणुका या स्थानिक चेहऱ्यावर आणि तेथील स्थानिक प्रश्नावर, तिथल्या स्थानिक मुद्द्यावर आणि स्थानिक चेहरा हा या निवडणुकीचा एक प्रमुख त्यामध्ये आपण मुद्दा असू शकतो. हा. आपण जर बघितलं असेल तर आज नांदेड सारख्या ठिकाणी सुद्धा पूर्वी MIMचे काय संख्या होती, नांदेडमध्ये MIMचं किती वारं होतं, आणि आज MIMचं विदर्भामध्ये म्हणा किंवा आज धुळेमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल तर आपण विचार केला तर मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीपेक्षा आता MIM वाढली आहे असं वाटतंय का आपल्याला? एखाद्या मालेगावासारख्या ठिकाणी संख्या त्यांची वाढली निश्चितपणे योग्य आहे, पण ही जी निवडणूक होते ही स्थानिक मुद्दा असेल, तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, यावर इलेक्शन होत असते. काँग्रेस कमी पडली असं मला वाटत नाही. ठीक आहे, पण हे तरी मान्य करता की MIM वाढणं हे तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे, हो की नाही? एवढं सांगा. MIM वाढणं ही सर्वच सेक्युलर पक्षांसाठी धोक्याची घंटा आहे.